नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुहरि सत्यं जनार्दनं कंसो नारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभ केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपा मंत्र सत्य सत्यं देवं निरञ्जना गुरुर्वाक्ये सदा सत्य सत्यमेकं परं वद अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वरा सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। महर्षतुल्यवेग जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुरं पुण्डरीकाय धातुन्मुनीन्द्रे परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गम् गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्देवो जनेश्वरा स्वामी तस्मै श्रीं जनार्दनाय नमः तस्मै श्रीं शान्तिगिरे नमो नमः। अमृतावनी गोड नाम तुझे देवा भगवंताचं नाम किती गोड आहे तर अमृतापेक्षाही श्रेष्ठ गोड आहे. म्हणून आजपर्यंत ज्यांनी अनुष्ठान केलं असेल की त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून कमीत कमी सवाल लागतील की वेळेस नामस्मरण ज्यांनी केलं त्यांचं तोड मग किती गोड झालं असेल, किती पवित्र वगैरे त्यांचा देव झाला असेल. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजीने आपल्याला जी अनुष्ठान परंपरा दिली अशा काही एकूण 4 परंपरा आपल्या सर्व समाजाला या मानवी जीवनाच्या उपयुक्त अशा त्या दिलेल्या आहेत. ज्या बाबाजींची इच्छा होती की काय इच्छा होती की पंढरपूरला काय व्हावं असं नाही. आणि मग त्यांच्याच आशीर्वाद त्याच्या कृपेने त्यांच्या प्रेरणा शक्तीने आताच आपल्याला निवृत्ती भावने मुद्दा मांडला की ती जागाचं कसं हे सिलेक्शन झालं की अशा या पंढरपूरच्या आश्रमामध्ये आज आपल्या दिंडीचं आगमन झालेलं आहे. आणि आजचा कितवा दिवशी तिसरा दिवशी तिसऱ्या दिवसाचा हे सांगायचं शेवटचं सत्र. त्या सत्रामध्ये आपण उगा एकत्र आलेलो आहोत. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजींच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व प्राप्त झालं, जे सर्व आपल्याला काय पाहायला मिळत आहेत अशा बाबांच्या पवित्रचरणी साष्टांग दंडवत करूया. या पंढरपूरच्या भूमीत विठ्ठल रुक्मिणी अनेक संत तसेच ज्या पुंडलिकासाठी भगवान पांडुरंग इथं आदर झाले की अशा भक्त पुंडलिकाच्याही चरणी वंदन करूया. चंद्रभागाचा किनारा या भूमीला लाभलीत अशा चंद्रभागेच्या मातेही वंदन, या पंढरपूरच्या भूमीला वंदन, आपल्या भारतीय वंशाच्या गोमातेला वंदन आणि आजच्या या पर्वकाला उपस्थित असलेले श्री स्वामी आमचे शिवगिरी महाराज, नागेश्वरी महाराज माऊली, म्हणजे परमेश्वर बाबा असतील. आणि इकडे कविलन महाराज आणि पृथ्वीराज श्रीपाद महाराज, सर्व आमचे सर्व महाराज मंडळी
तसं आमचे रवींद्र ब्रह्मचारी रवींद्रनाथ, तसं आमचे सचिन इथं सचिदानंद महाराज, असे सर्व साधक ब्रह्मचारी आपले गुरुकुलचे विद्यार्थी कुठे गेले आहे? आमच्या खेडे आणि विरोधचे गुरु, खेड्याचे कोणी, खेड्याचे कोणी उभे उभे राहा. खेडे गुरुचे आमचे बालगोपाल आणि वेरूळचे कोणी, वेरूळचे कुठे गेले ऐकी तो? हा त्यांना मग ते तिकडे जात नाही तर इकडे बोलत बघा त्यांना हजर करा. त्या टाळ्या वाजून या बालगोपालच अभिनय करायचं असतं. का या आषाढी दिनाच्या निमित्ताने अनेक पद्धत पुण्य प्राप्त करण्याचं काय केलं, प्रयत्न केले किंवा बघा ते संधी काय केली, प्राप्त केली. त्याचं काही श्रमदान केलं, काही सेवेच्या रूपाने, जसं ओझरच्या भक्त परिवाराने इथं फराळाचं बघा वाटप सहित केली केलं. तसंच आमचे आपलं पिंपळगावचे की संदीप भावने सर्व सहकारी त्यांनी वाटपाचं नियोजन केलं, त्यांनी श्रमदान सुद्धा केलं. तसंच आणखी चांदी रथ सेवा कुठली चांदुर्ग आणि जाणवर गिरवलं यांनी केली. अशा अनेक प्रकारचं बघा नियोजन सेवा या ठिकाणी ज्यांनी केलं. जसं काहींनी फराळ पंक्तीचा वाटा घेतला, जसं आज यांनी सैनिक निवड बघा निघाले ते फरक. मात्र पांडुरंगाची का आपण तर पांडुरंगाची इच्छा केली, मग त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आपल्याला काय करायचं, या पंढरपूरच्या नगरीत घ्यायचं सेवा आपल्याला सया आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त बघा लाकलगावच्या ट्रस्टचे विश्वस्त या सर्वांनी काही बघा सया सुद्धा या ठिकाणी घेऊन आले. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे पोपट सोनवणे यांनी सुद्धा 24 तारखे संध्याकाळचा कालच्या संध्याकाळचा महाप्रसादाचा त्यांनी वाटा घेतला होता, त्यामुळे ते वाटाही पूर्ण केला. तसं उद्याचा वाटा आमचे साहेबराव दादा हागळे यांनी तो वाटा घेतला. त्यामध्ये त्यांनी बघा पूर्ण तयारी बघा, त्यांची तयारी पूर्ण तयारी झाली आणि त्यांना जोडीदार मिळाले बरं का. 102 वाला म्हणतो याप्रमाणे. अशा रीतीने पुढे ते पाहुणे पुढे त्या नाव काय त्यांचं, चंद्रवान पाटील बघा, जर टाळीवर त्यांचं बघा अभिनय झालं. आणि आमचे राजाभाऊ त्यांना जोडीदारीवर का. अशा रीतीने आमचे अशोक भाऊचे सुपुत्र बघा कृष्ण भाऊ, जसं वासुदेव दादाही भेटले, दीपकही सकाळी सगळी आपल्या परदेशाच्या निमित्ताने नियोजन त्यांनी केलं. अशा पंढरपूरच्याही त्यांचंही टाळी वाजून अभिनय ठिकाणी करायचं आहे. अशा अनेक माध्यमातून बघा ज्यांनी पुण्य काय प्राप्त केलं सर्वांनी, पुण्याची प्राप्ती बघा या बाबांच्या कृपाशी प्राप्त संधी जवळ न जवळता आपला बॅलन्स त्या ठिकाणी वाढवला. म्हणून जरा वर हात करून बरं का, ज्यांनी या दिनीच्या निमित्ताने सेवाचा योग प्राप्त करून ती सेवा पूर्ण केली व करीत आहे. आणि काही नाही बघा, जर काही नाही का पुढच्या वर्षी सुद्धा काय केलं, पुढच्या वर्षी सुद्धा बरं का पंक्ती म्हणजे फराळ आपण फराळ वाटणार आहे ना. बघा फराळ वाटणार आहेत, त्यासाठी जवळजवळ 10 ते 14 की त्या ठिकाणी फक्त त्यांनी सन्मान प्राप्त केला. त्याचं आता या सयाचं अभियान आपलं चालू आहे की नाही. ज्यांनी समर्थपणे आम्ही आमच्या गावातून 1 दिवसात काही 2 दिवसात की करणार, आम्ही ते सया पूर्ण करणार आहोत त्यांचा संकल्प केला. आज सर्व गुरुनिष्ठ असलेल्या सर्व भक्तांचं, माता भगिनींचं तर जोरदार टाळी वाजून अभिनंदन. ज्यांनी बाबासाहेब बघा की बरं, त्यांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं का, त्यांनी एक सुंदर उदाहरण सांगितले. एक महत्वाचा मुद्दा बघा की समर्थ बघा, समर्थ असतानाही
बघा मुद्दा काय आहे, समर्थ असताना जर आपण धर्माचं काम केलं नाही, बरं का, गुरुचं काम केलं नाही, त्याचा काय परिणाम होतो लक्षात घ्या. आणि समर्थ नसतानाही जर आपण काय केलं, धर्माचं काम केलं, गुरुची सेवा केली, त्याचं काय फळ मिळतं लक्षात घ्या. या संदर्भाला सुंदर असं उदाहरण आमच्या बाबासाहेब दिलं लक्षात. पहिला मुद्दा काय आहे, पहिला मुद्दा काय, समर्थ नसतानाही काय, आपलं समर्थ असतानाही काय, समर्थ असतानाही जर आपण गुरुसेवा किंवा धर्माचं काम केलं नाही तर याचं काय परिणाम होतं लक्षात घ्या. यासाठी कोणतं उदाहरण दिलं जातं, महाभारतातील. महाभारताला वस्त्र आणायचं, द्रौपदी वस्त्राचं उदाहरण दिलं जातं की त्या सभेमध्ये कौरव पांडव तर होतेच, मात्र कौरवांची सेनापती बघा कोण, भीष्माचार्य त्या ठिकाणी बघा उपस्थित होते. आणि भीष्माचार्यासारखे समर्थ बघा सेनापती असताना सुद्धा त्यांनी काय केलं, ते वस्त्र थांबवलं नाही, उलट मान बघा खाली काय लक्षात घ्या. म्हणजे समर्थ असतानाही त्यांनी काय केलं, हां, धर्माचं काम केलं नाही तिथं, ते वस्त्र थांबवलं नाही, तो अन्याय काय केला, हां, बघा खाली खाली मान घालून तो काय केला, अन्याय सहन केला. तर त्या ठिकाणी बघा काय झालं, भीष्माचार्याची अपकीर्ती झाली. काय झाली, अपकीर्ती झाली लक्षात. आणि शेवटी त्यांना कशावर झपावं लागलं लक्षात घ्या. म्हणजे समर्थ असताना जर धर्माचं काम केलं नाही, गुरुची सेवा केली नाही, त्याचा काय बघा परिणाम होत असतो, ह्या उदाहरण आपण शिवाय लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या उलट काय सांगितलं, समर्थ नसताना काय, समर्थ नसताना जर आपण धर्माचं काम केलं, गुरुसेवा जर केली, त्याचं काय फळ मिळतं, त्याचं उदाहरण आहे रामायण. बरोबर, रामायणामध्ये की जसं इकडं वस्त्रहरण तसं तिकडे सीताहरण केलं, रावणाने सीताहरण केलं. सीतेला घेऊन असताना ते कोणी पाहिलं, एका जटायू पक्षीने कोणी बघितलं आहे की नाही, जटायूपेक्षा आपलं जटायू पक्षाने बघितलं. जटायू पक्षी रावणापेक्षा भारी होता का, समर्थ होता का त्या रावणापेक्षा, तरी सुद्धा त्या जटायू पक्षाने काय केलं, समर्थ नसतानाही लढा दिला. काय केला, तो अन्याय त्याला सहन झाला नाही, त्याने धर्माचं काम केलं लक्षात घ्या. मरण गाठलं तर तो मागे हटला का लक्षात घ्या. म्हणजे बघा समर्थ नसतानाही त्या जटायूपेक्षाने काय केलं, धर्माचं काम लक्षात घ्या, पुण्याचं काम केलं. तर तर त्यांना मरण कसं आलं बघा, रामाच्या मांडीवर. कशावर लक्षात द्या, रामाच्या मांडीवर आलं. आणि आजही आपण त्याचं नाव घेतो का नाही, म्हणजे कीर्ती झाली. काय केली, कशामुळे कीर्ती झाली, समर्थ नसतानाही धर्माचं काम केलं, अन्याय बघा सहन केला नाही, म्हणून काय झालं, कीर्ती झाली लक्षात. आणि मरण कसं आलं, प्रभू देवा भगवानच्या मांडीवर. अशा रीतीने बघा आपण प्रत्येकाने विचार करा का, विचार करायचं का नाही. मग आमची नागेची बोलत होती कारण ते बरंच पुन्हा सांगत होते, मात्र कोणी लवकर पुढे येत नव्हतं बरं का, म्हणून त्यांना ते शब्दपूर्वक काही करावं लागलं होतं. म्हणजे बघा आपण सुद्धा की नाही बघा समर्थात, मात्र काय आपल्या ते लक्षात येत नाही. त्यासाठी एक सुंदर बघा मुद्दा म्हणत उदाहरण दिलं जातं. असं एकदा काय झालं बरं का, एकदा काय झालं, एक बघा नदीमध्ये एक वाघाचं त्याला काय म्हणतात ते, हा छावा वाघा छावा ना, ते बघा पाण्यात वाचायला. तो एका बघा धनगराने पकडला. काय केला बघा, धनगराने पकडला बरं का. आणि त्या धनगराने त्या वाघा छावाला घेऊन आलं, आणि ते वाघाचं पिल्लू कोणामध्ये राहू लागलं बघा, ते मेंढ्यामध्ये राहू लागलं. आता पिल्लू कोणाचं ते, म्हणजे कोणामध्ये राहू लागलं. मग ते काय करायचं बघा, त्या मेंढ्या सर्व ब्या करायचं, मेंढ्या सर्व गवत खायचं लक्षात घे, कारण ते कोणाबरोबर राहत होतं लक्षात घे, ते वाघाचं बछडं राहत होतं मेंढ्यामध्ये लक्षात घे. असंच एक दिवस बघा, बऱ्याच दिवसानंतर जंगलामध्ये तो मेंढपाळ बघा
आपल्या मेंढ्या चारायला घेऊन आला होता. मेंढ्या त्या अरण्यात चरत होत्या. त्यामध्ये वाघाचं सुद्धा बघी मच्छर मच्छर जर मोठं झालं होतं. दुरून एका वाघाने बघितलं. कोणी बघितलं? एका वाघाने दुरून बघितलं. आपला जातभाई कुठे म्हणे? मेंढर म्हणे. बरं का? काय त्या वाघाने बघा काय बघितलं? काय बघितलं? त्या मेंढरमध्ये कोण दिसलं त्याला? ते वाघ दिसला. आणि त्या वाघाने काय विचार केला? म्हणे आपला जातभाई कुठे म्हणे? त्या मेंढरामध्ये म्हणे. मेंढराबाई चरू राहिला म्हणे. मग त्या वाघाने काय केलं बाई का? त्याला निशाणी केली, खून केली आणि जवळ बोलून घेतलं. काय केलं? त्या बघा वाघाच्या जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं. काय सांगितलं? अरे बघ म्हणे, तू काय मेंढरू नाही म्हणे. तू कोण आहे? तू वाघ आहे, वाघ म्हणे. काय? तू कोण नाही? मेंढरू नाही, तू वाघ आहे म्हणे. चाल मी तुला सांगतो, दाखवतो म्हणे. मग त्याला काय विहिरीवर कुठे घेऊन बरं का? एक विहीर घेऊन गेला का ते? तो वाघ त्या बछडा विहीर घेऊन गेला आणि त्या विहिरीमध्ये प्रतिमेमध्ये काय केलं? पाहायला लावलं. बघ म्हणे तू कोण आहे की नाही. ज्याला त्या विहिरीमध्ये त्या बछड्याने बघितलं आपण कोण आहे? आपण काय मेंढरू वाघ आहे. ज्याला त्याला ज्याला समजलं त्याने काय केलं? मग त्या वाघासाठी डरकाळी फुडली. काय पहिली डरकाळी फुडली. तो कोणासोबत निघून गेला? कोणासोबत निघून गेला? अशा रीतीने बघा जसं तो वाघाचा बछडा त्या मेढ्यामध्ये राहत होता, त्याला जाणीव नव्हती मी कोण आहे की. ज्याला त्याला समजलं मी कोण आहे, वाघाचा बछडा आहे की. आणि मग त्यांनी त्याला जाणून त्यांनी काय केलं? मग डरका तो वाघ लक्षात घ्या. त्याप्रमाणे की आपण सुद्धा कोण आहेत बरं का. हे सर्व कोण आहे? वाघाचेच नाही. तुम्ही वाघा जातीचे ना सारे. पण तुम्हाला समजा ना काय? तुम्हाला समज ना काय? समज ना आपण कोण आहे की. लक्षात म्हणून आता जाणतेने गुरु, जाणतेने गुरु आणि जाणतेने गुरु. अशा रीतीने बघा आजच्या या सांगसत्रामध्ये बरेचसे बघा मुद्दे मनुष्य जीवनामध्ये महत्वाचे बरं का. म्हणून मात्र आता आपण काय करायचं बघा. काय म्हटलं जातं? सत्य संकल्पाचा दाता ना. जर आपण संकल्प केला ना, कोणता होतो, पंक्तीचा असो, वस्त्रदानाचा असो, की असयांचा असो, कोणताही वस्तू बघा संकल्प असो, तर बघा आपला भाव विचार काय असला पाहिजे? सत्य. आपला संकल्प कसा आहे? सत्य आहे. आणि आपला संकल्प सत्य असल्यामुळे भगवंत काय करणार आपल्याकडून? तो कारण सत्य संकल्प जाताना म्हटलं जातं. म्हणून बघा आपला जर संकल्प सत्य असेल तर निश्चित भगवंत तो आपल्याकडून पूर्ण करून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वांनी बघा विचार करा बघा. जसं आमच्या महिलांनी का 11 साडी पाहता बरोबर ना वस्त्र धारणाला त्या 29 का 28ला का 29ला सकाळी घेऊन येणार लक्षात. आणि तर आपल्याला वस्त्र बघा करायचं आहे. निश्चित बघा आमच्या माता मंदिरात संकल्प बघा जागतील की काय घेऊन येणार आहे त्या. आणि काय नाही का नवीन बघा नवीन. कारण ज्या महिलांना आपण देणार आहे ना त्या खुश झाल्या पाहिजे की नाही. त्यांनी काय विचारलं पाहिजे आपल्याला नवीन साडी पाहिजे बरं का. त्या महिलांना काय वाटलं पाहिजे आपल्याला कोरी नवीन साडी म्हणजे चालेल क्वालिटीची. म्हणजे टाळून त्या महिलांचा आम्ही लक्ष असेल. मग ते कारण द्यायचंच ना. मग कसं द्यायचं? क्वालिटी लक्षात. आणि मग अशा रीतीने बघा आज या संघसत्रामध्ये सर्वांनी बघा लक्षात घ्यायचं. कारण बाबाजी सांगितलं बघा जर आपण संकल्प केला किंवा कबूल केलं पण उसणं आणलं तर ते आपण ते केलं नाही तर त्याने काय होतं? त्याने काय होतं लक्षात की बाबाजी म्हणजे राहू ना दे बाकी ज्याचे त्याला किंवा बेट्या उसन वारी सूट गेली आम्हाच्या. म्हणून कोणाला कबूल केलं असेल किंवा देतो म्हणून म्हटलं असेल काही संकल्प केला असेल तर कधीही काय करायचं नाही बघा बाकी ठेवा लक्षात. येणे त्याने प्रकारे काय करायचं? तर तुकारामात काय म्हणतात? तुका म्हणे येथे पाहिजे आणि तुका म्हणे पाहिजे. मग तुम्ही कोणा जाती सारे? म्हणजे टाळी वाजून बाबांच्या जातीला लक्षात. आता आपली वेळ संपत आली बरं. कारण आपल्याला उद्या लवकरच सांगता करून
हा, आणि आपल्याला प्रसादाचा की लाभ घ्यायचा की नाही. आणि ज्यांनी ज्यांनी बघा प्रसाद वाटा घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी समर्थपणे साबुदाणा खिचडीचा वाटा पूर्ण करून बाबांच्या आशीर्वाद ते पात्र झाले. अशा अन्नदात्यांचं पुन्हा टाळी वाजून अभिनंदन धन्यवाद देऊया. आज छत्रपती घ्यायचं पण ते पुस्तक कुठे गेले का? हा, आपण तो भजन घेऊ वरात छत्रपती प्रसंग परत आमचे कैलास भाऊ सुराणे सुंदर असं छत्रपतीचं काय करतात की चरित्र समर्थपणे या समाज मागतात. सर्वांनी बघा प्रेमाने आनंदाने आणि बनवत राहा. जेव्हा बिंबीचा देह तुठे तेव्हा पांडुरंग भेटे गेले. भजन सुद्धा कसं करायचं मनापासून आम्ही आपल्या बिंबीपासून. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आवाज विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे मी बाबाजींचा. म्हणा विठ्ठल माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे मी बाबाजींचा. म्हणा मोठ्या आवाजात. बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. ओम नमो भगवते जनार्दनाय. भगवते जनार्दनाय. ओम नमो 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 भगवते जनार्दनाय.
ध्यानाला बसा 2 मिनिटं. उजव्या मांडीवर डावा पाय, पाठीचा कणा ताठ, सर्वांचे डोळे बंद.